नमस्कार मित्रांनो, कृष्णारी सरगम सोलापूरमधून आणि आज एका नव्या विषयावर आणि नवीन व्हिडिओ बघणार आहोत। अलीकडे ऑनलाईन कामकाजाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि तंत्रज्ञानाची मदत आपल्याला खूप लागते। तर अनेकांना कॅलेंडर भरण्याची किंवा कॅलेंडर वापरण्याची इच्छा असते। मग गूगल कॅलेंडर असोत किंवा सॅमसंग कॅलेंडर, ज्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करता येतं आणि त्यानुसार आपल्याला रिमाइंडर वगैरे ते मिळत असतात। तर हे कॅलेंडर जे आहे ते आपल्यासाठी किती ॲक्सेसिबल आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याची रचना आणि त्याचा वापर कसं करायचं हे आपण बघूया। जास्त वेळ न घेता मी कॅलेंडरमध्ये जातो, पण त्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ अधिकाधिक आपल्या अंध मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर आपण कॅलेंडरमध्ये जातोय, तर ओपन केलेलं आहे। बघूया आपण काय काय याचे मेनू आहेत। तर आपल्या उजव्या बाजूला खालून आपण बघणार आहोत नेमकं काय काय याच्यामध्ये आहे ते बघूया। तर इथे काही टॅब आहेत ते आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत। पहिला इथे जे टॅब आहेत त्याच्यावर आपण या दिवशी स्टिकर ॲड करू शकतो। त्याच्यानंतर मार्जिन व्ह्यू आहे टचचं, ते आपण वापरू शकतो, पण आपल्या ब्लाइंडला जास्त काही आवश्यकता नाही आहे। तर आता इथे सगळे बघा, सगळे वार आहेत। मी आवाज थोडा वाढवतो। ट्यूजडे 26। तर एका रेषेमध्ये ज्याप्रमाणे एक्सेल असते त्याप्रमाणे डेटच्या खाली डेट असते। सपोज आता हे मंगळवार आहे, आज 12 तारीख आहे, बुधवार 6 आहे उद्या, 7। जसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसं तसं ते डेट असते त्या रेंजमध्ये। आता इथे 7 असेल, आता इथे 8 तारीख आहे, त्याच्याच खाली आहे 15 तारीख आहे। तर अशा पद्धतीने आहे। तर एखादा इव्हेंट आपल्याला ॲड करायचा असेल तर कसं करायचं हे पण आपण बघणार आहोत। आणि इथे ॲड डिटेल इव्हेंट, त्या दिवशी काय आहे ते आपल्याला इथे दिसेल। Sunday, November 3rd, first event, Thursday, Tuesday, November 26th. Quick add event on November 12th button. Wednesday, November, quick add event on November 12th button. तर आजचा 12 तारीख आहे, आपण त्याला डबल टॅप करूया। Calendar. आता ओपन झालेलं आहे, बघा काय काय आहे त्याच्यामध्ये। 5. कीबोर्ड ओपन झालेला आहे। तर आपण इथे कीबोर्ड कोणतंही वापरू शकतो, मराठी, हिंदी, इंग्लिश। मी कीबोर्ड बंद करतो म्हणजे आपल्याला Wednesday, November 27th, Thursday, November, quick add event on November 12th button. तर Calendar. Selfie video button. Example title, workshop text box, editing. आता एक्झाम्पल दिलेत, म्हणजे त्या दिवशी समजा वर्कशॉप असेल तर ते आपण इथे लिहू शकतो। Space. बघा कशाचं वर्कशॉप आहे ते आपल्याला लिहायचं आहे। तर आज मी शाळा व्हिजिट केलेली असते, तर ते मी इथे लिहू शकतो। Example title, workshop text box, editing. 0, 0. 0 deleted. आता मी व्हॉइस इनपुटने करतो, बघा। Welcome to type and click Marathi. मराठी बोर्ड, शाळेचे नाव मनपा Welcome to type and click Marathi. मनपा उर्दू संगमेश्वर नगर सोलापूर। आता इथे मी टाकलेलं आहे, बघू। Pause button. Pause. तर इथे क्विक ॲड Quick add event on November 12th button.
नोव्हेंबर 12चं आहे. Calendar. आणि इथे त्यांनी Example title. Meeting at 0900 text box. Editing. तर हे मीटिंगचं 9:0 असं दिलेलं आहे. ते आपण टाईम तिथे सेट करू शकतो. आता आपण बघूया टाईम एखादा सेट करूया. Selfie video button. Pause button. Pause. आता इथे पहिला इव्हेंट बघा मी केलेला आहे. एक्झाम्पल 9:30 6.15 text box. Editing. आता 6:15 मी केलेलं आहे. म्हणजे 6:15ला आपल्याला त्याचं रिमाइंडर भेटणार आहे. तर आपल्याला पुढे ॲड डिटेल जर ॲड करायचं असेल तर आपल्याला दुसऱ्या पर्यायावर जावं लागणार आहे. हे ॲड इव्हेंट पहिलं झालं. Calendar. त्याच्या Add detailed event button. ॲड डिटेल इव्हेंट त्याला आपण टॅप करून Add detailed ओपन event. करूया. त्याच्यामध्ये आपल्याला Location. लोकेशन आहे. Pause button. Pause. तर आपल्याला इकडे बघा Family. फॅमिली Sun. June 15th, 2025. हे उदाहरण दिलं त्यांनी. डबल टॅप केलं तर आपल्याला ते Thursday, May 29th, आपल्याला 2025. चेंज करता येतं. Thursday, June 5th, बघा या 2025. पद्धतीने आपण ज्याला हा इव्हेंट सेट करायचा आहे रिमाइंडर वगैरे इव्हेंट बरोबर त्याच दिवशी आपल्याला कळायला पाहिजे. तर आपण तिथे त्याला डबल टॅप करून Friday, May सिलेक्ट 30th, 2025. करू शकतो. Back button. Save or त्याच्यानंतर changes or discard them. Recents button. Save button. Discard button. आता Calendar. Friday, November 8th. Friday, November 1st. अशा पद्धतीने Saturday. Quick add event on November 12th button. Add detailed event button. पुन्हा मी Add टॅप detailed event. आलोय त्याच्यात. Location. आता इथे लोकेशन आहे. डबल टॅप केलंय. Family. 10 minutes before. Alert. आता 10 मिनिट बिफोर जेव्हा तुम्ही इव्हेंट सेट करत असता समजा तुम्हाला आज 11 वाजता मीटिंग आहे तर तुम्हाला मीटिंगच्या अगोदर इव्हेंट सेट करायचं 10 minutes असेल before. Alert. तर आपल्याला ते करता येतं. Not checked 1 day before. Checkbox. बघा Checked 10 minutes before. Checkbox. Not checked 1 day before. Checkbox. आणि एक दिवस अगोदर तुम्हाला हवा असेल तर त्याला तुम्ही चेक करू शकता. To receive email alerts from Google Calendar. Add a custom alert. तर तुम्ही Custom button. Alert 1 day before. Not checked 1 day before. Checked alert 1 hour before. Not checked 1 hour before. Checked alert 10 minutes before. Checked 10 minutes before. Alert at time of event. Not checked at time. Alert at time of event. Not checked at time of event. On switch. तर या सगळे पर्याय त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला जेवढं मिनिट किंवा तास पाहिजे किंवा एक दिवस अगोदर पाहिजे ते तुम्ही चेक करून सेव्ह करून ठेवू शकता. Back button. Add detailed event. Family. आता इथं फॅमिलीसाठी असेल तर डिफॉल्ट फॅमिली आहे पण आपल्याला चेंज पण Not करता selected. येतं. Zargam1@gmail.com. Radio button. आता इथे माझं जीमेल आय डी मी करू शकतो. Google. JBS706935 Not selected. Zargam2@gmail. Not selected. JBS706935 हे आपल्या Radio button. टेक्नॉलॉजी ग्रुपचा मेल आहे Not selected. Zargam2@gmail.com. Radio button. त्याला मी चेक करू शकतो. Selected. Family. Radio button. Google. Zargam2@gmail.com. तर मी त्याला सध्या चेक करतो. Not selected. JBS706000. Google. Not selected. Zargam2@gmail.com. Add detailed event. आता इथे बघा 10 minutes before. Alert. Notes text box. आता इथे तुम्ही नोट लिहू शकता कशा संदर्भात मीटिंग आहे. Notes text box. Attachment. Notes text box. एक Welcome to नोट typing. आपण Click on लिहूया language. इथे. Marathi. उद्या उद्या The top. Welcome to typing. Click on language. Marathi. Hindi. English. Welcome to typing. Click on language name to start voice typing. तर Pause button. Cancel button. Time zone. GMT plus 5:30. India Standard Time. आता हे टाइम आपल्याला सिलेक्ट करायचं. मी आता उद्या Invitees. Time zone. GMT setting. At the application icon. सॉरी Back कीबोर्ड button. तो Add गेलेला detailed आहे. event. Save button. Don't repeat. Repeat. Location. 0926. Don't repeat. Repeat. Cancel button. Text box. Editing. आता इथे पूर्ण 10 minutes मीटिंग before. Alert. Text box. Editing. अगोदर तुम्हाला काय संदर्भात मीटिंग आहे तो टॉपिक लिहायचा असेल Welcome to तर typing. बघा Click on Hindi. English. Welcome to typing. Marathi. वर्धापन दिनानिमित्त बैठक. The top. Welcome to typing. Click Marathi.
वर्धापन दिनानिमित्त बैठकीचे नियोजन. वर्धापन दिनानिमित्त बैठकीचे नियोजन. तर असं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर Repeat. वर्धापन दिनानिमित्त. Don't repeat. तर हे रिपीट हवा असेल तर त्याला तुम्ही डबल टॅप करू शकता, पण शक्यतो डोंट रिपीटच करा. पण तुम्हाला आवश्यकता असेल तर ते तुम्ही करू शकता. बघा, Don't repeat. Video conference. व्हिडिओ कॉन्फरन्स. Time zone. GMT. Attachment. आता इथे अटॅचमेंट, तुमच्याकडे एखादा अजेंडा असेल, लिखित पत्र असेल तर इथून तुम्ही Add अटॅच detailed event. करू Attachment. शकता. आता इथे Video conference. Video conference. Attachment. Video conference. Attachment. Invitees. Attachment. वर्धापन दिनानिमित्त बैठकीचे नियोजन. Attachment. आता इथे अटॅचमेंटला टॅप करूया. Video बघू, conference. Google Play Services. बघा इथं काय काय येतंय. बघा, Continue. Samsung Calendar. See, edit, share, and permanently Samsung Calendar button. Zargum2@gmail.com. See, edit, share, and permanently delete all the calendars you can access using Google Calendar. Back button. तर तुम्ही याला परमिशन देऊ शकता. Video conference. Invitees. आता Attachment. इथे Attachment. इन्व्हाइटीज Invitees. Cancel button. Attachment. Video conference 7. इथे आकडे टाकून तुम्ही ते इन्व्हाइटी आहेत त्यांना आपण जॉईन करू शकतो. Delete. Period deleted. Back button. Enter name, time zone, GMT attachment. Enter name or email. आता कोणाकोणाला पाठवायचं त्यांचं तुम्हाला जीमेल ID किंवा नाव टाकता येईल या Video बॉक्समध्ये. conference. Attachment. Time zone, GMT plus 5:30 India Standard Time. आता टाइम आपण सेट करू शकतो किती वाजता. Addis Ababa / Ethiopia GMT, Accra / Ghana GMT plus Abu Dhabi / UAE GMT, Adelaide / Australia GMT plus 10. Back button. ह्याच्यामध्ये शक्यतो छेडायचं नाही. हे कॅलेंडरचा डिफॉल्ट टाइम आहे. Algeria / Algeria, Almaty / Kazakhstan GMT. Back हे button. सगळ्या देशांचे Add detailed टाइम event. झोन आहे. Attachment. Enter name or email. Time zone, GMT plus 5:30 India Standard Time. तर हे आपलं स्टँडर्ड टाइम असू शकतं 5:30चं. Cancel button. Time zone, GMT plus video conference. 10 minutes before. Location. Zargum2@gmail.com. Location. Don't repeat. Location. Pause button. Pause. हां, तर याच्यामध्ये आपल्याला मॅपसुद्धा अलाउ करू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी आहेत सध्याचं लोकेशन त्याच्यामध्ये येतं. आता माझ्याकडे मी अलाउ केलं होतं. Selfie video button. Draw button. Collapse button. Save button. Cancel button. Time zone. Invitees. Attachment. Video conference. वर्धापन दिनांक. Don't repeat. 10 minutes before. Zargum2@gmail 18/12. PM selected. 18/12. Montage neighbor. Map of neighbor. Soliver. 413,006. हा माझा मी तिथे ॲड्रेस लोकेशन ॲड झालेला आहे. PM selected. आणि इथे तुम्ही PM आत्ताचं रेग्युलर टाईम आहे त्याच्यावर तुम्ही डबल टॅप केलं तर त्याचं टाईम शेड्यूल जे आहे तुम्ही समजा सकाळी 10ला असेल तर तुम्ही 10 AM सिलेक्ट करू शकता. PMच्या जागी AM. Time zone. GMT plus 5:30. Attachment. Video conference. वर्धापन दिन. Don't repeat. 10 minutes before. Zargum2@18/PM selected. A button. 05 button. A button. इथे डन बटन आहे. 05 button. 00 minute text box. आता 05 button. 05 हे तास आहे. 00 minute text box. हे मिनिट आहे. तुम्ही मिनिट इथे सेट करू शकता. 55 button. सेकंड आहे. 9 button. 8 hour text box. 7 button. 8 hour text box. तर असं तुम्ही ते टाइम झोन जे आहे 1 फिंगर स्लाइडने सुद्धा करू 7 शकता. button. 8:00 PM. Tuesday, November 12th. 7:00 PM. आता कधीपासून तर कधीपर्यंत हे सुद्धा तुम्हाला इथे करता येतं या पद्धतीने. Tuesday, November 12th. 10 minutes before. Alert cancel button. इथे कॅन्सल आहे Save button. आणि इथे सेव्ह आहे. Cancel button. तर Save button. आपण बघूया एखादा. Cancel button. Don't repeat. वर्धापन दिनांक. Don't repeat. 10 minutes before. Zargum2@gmail 18/12 PM selected. आता मी 12 तारखेचं ॲड केलेलं आहे. इथे डन केलं तरी येतं आपल्याला Invitees. आणि Save button. सेव्हला टॅप केलं तरी येतं Cancel button. आणि कॅन्सल सुद्धा करू शकतो. तर बघा Save button. Calendar. आता मी सेव्ह केलेला आहे. आपण बघूयात. Quick add event on November 12th button. Quick add event on Wednesday, November 27th. Quick add event on Sunday, December 1st. Add detailed event button. बघा, Add detailed event. Location. तर या पद्धतीने Pause आपण button. Pause. तर आपण डिटेलमध्ये सुद्धा आणि शॉर्टमध्ये सुद्धा इव्हेंट ॲड करू शकतो. तर अपेक्षा आहे तुम्ही सुद्धा प्रयत्न करून बघाल. आवडल्यास जरूर लाईक करा है ना.
आणि काही आपल्या कमेंट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहायला विसरू नका, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आणखी काही नव्याने गोष्टी समाविष्ट करता येतील. तर भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.